हे बघा, आता निपाणी आजरा लिंक रोड आलाय हा. हे उत्तूर गाव आहे. हा उत्तूरचा हे बघा. हा, आणि इथनं आम्ही आता डाव्या साईडला वळणार आणि आजऱ्याच्या रोडला लागणार. ऐकलात? 9 किलोमीटर निपाणी आजरा रोडवर आम्हाला चालायचं आहे आणि पुढे जाऊन उजव्या हाताला राईटला वळायचं आहे. आता जरा रस्ता बरा दिसतोय, बघूया पुढे. मस्त सिनिक रोड आहे, दोन्ही बाजूला हिरवगार आहे. पावसाची कृपा आहे, कारण कधीही पडतोय हल्ली पाऊस, त्यामुळे गारेगार आहे, हिरवेगार आहे. इथे शेजारी ऊस आहे बघा. आणि आजऱ्याचा इंद्रायणी तांदूळ खूप प्रसिद्ध आहे. कधी जर या भागात आलात तर तो इंद्रायणी तांदूळ घ्या, बासमती सारखा लागतो, व्यवस्थित मस्त. यांना मऊ भात आवडत असेल त्यांनी तो घ्यावा आणि करावा आणि खावा. हा, बासमती पेक्षा त्याची चव चांगली लागते, वासही मस्त आहे त्याचा. चला भेटूया पुढे असेच रस्त्यात. बघा मस्त रस्ता आहे, थोडा खराब. मगाशी तुम्हाला दाखवलं ते काम चालू होतं, तो रस्ता जरा खराब होता, पण आता हा रस्ता एकदम लोण्यासारखा आहे. आणि आजूबाजूला बघा किती ग्रीनरी आहे, किती छान दिसतंय. आणि ह्या हायवेचा नंबर आहे NH 548, 548 नंबर. हा बघा, ही आता छोटासा घाट आलाय, त्यामुळे खाली तुम्ही बघू शकता कसं दिसतंय. छान वातावरण आहे, मस्त हिरवगार. हा घाट आहे छोटासा आलेला. आता आजरा राहिलं इथनं मला वाटतं 1.5 किलोमीटरवर आजरा आहे. 1.5 किलोमीटरवर आम्हाला राईटला वळायचं आहे. आजऱ्याचं अजून काय त्यांनी तसं दाखवलेलं नाही, बघू. आजऱ्यात पोचलो की तुम्हाला आजरा पण गाव दाखवतो. हे बघा किती छान ग्रीनरी आहे, मस्त. भात आता कापणीला आलेली आहे तिथली. त्या साईडला पण आहेत म्हणा, उजव्या साईडला, डाव्या साईडला. हे बघा भात कापणीला आलेली आहे. इतका छान आहे एरिया. असं वाटतं काही बोलूच नाही, नुसता एरिया दाखवावा. या बघा इथे बकऱ्या, शेळ्या, मेंढ्या. गाडी थोडीशी स्पीड मध्ये असल्यामुळे पटकन कॅचअप झालं नाही, पण छान होतं. त्याच्या समोरची जी ही होती दीपमाळ वगैरे मस्त होती. हे बघा इथे एक हॉटेल आहे, ग्रेट रिच लॉजिंग. सकट दिसतंय, छान दिसतंय बांधकाम. छोटी छोटी गावं आहेत मध्ये मध्ये. हे बघा गुगल बाई बोल. बघा आजरा, आंबोली आणि डावीकडे वळला तर गडिंग्लज. आता आम्ही आजऱ्याकडे वळणार उजव्या हाताला. इथे एक हॉटेल आहे बघा, तडका. ज्यांना नॉनव्हेज खायचं असेल त्यांनी इथे मिरची बघा कशी दाखवली आहे, छान छान, त्याच्यासोबत खायचं. डावीकडे गडिंग्लज आहे, उजवीकडे आजरा, आंबोली. आणि हे लय भारी व्हेज अँड नॉन व्हेज हॉटेल. इथे हॉटेल चांगली दिसतात, गुळ पापड सगळं मिळतं इथे. छान आहे. बघा रस्ता किती मस्त आहे, सिमेंट रोड आहे आणि मोठा झालाय. तर आता हा नॅशनल हायवे. आता 8 किलोमीटरवर जवळजवळ आम्हाला परत राईटला वळायचं आहे. आणि अरायवल टायमिंग दाखवते आमचं 1 तास 33 मिनिटं.
71 किलोमीटर आहे. बघू. मस्त आंबोलीत एक JRD म्हणून हॉटेल आहे, तिथे जेवण छान मिळतं. तर असेल चांगलं, उघडं असेल तर आम्ही जेवणार. बघा, हे भात ऊस अशी शेती दिसतीये बाजूला, किती छान दिसतंय बघा. बाहेर ऊन चांगला आहे, जवळजवळ 27 डिग्री इथे तापमान आहे आता. किती सिनिक रूट आहे तो बघा. मस्त भात कापणी झालेली आहे, काही लोकांची चालू आहे. लालपरी गेली बघा आमच्या समोरून. लालपरी, महाराष्ट्राची आवडती लालपरी. हे मडिलगे गाव आलं, मडिलगे. चला, मला असाच सिनिक काय दिसलं तर पुढेही आम्ही दाखवतो. तर भेटूया पुढे असे रस्त्यात. ही आहे हिरण्यकेशीचा नदीवरचा पूल. पूल उंच असल्यामुळे नदी आम्ही तुम्हाला पटकन दाखवू शकत नाही, तरी पण प्रयत्न करतो. बघा, तुम्हाला दिसतीये का नदी? नाही, तरी पण तुम्हाला मी दाखवली ही हिरण्यकेशी नदी. हा पूल हिरण्यकेशीच्या नदीचा. हे रामतीर्थ म्हणून इथे पुढे गाव आहे, बघितलं? हे रामतीर्थ म्हणून आहे. आणि ही हिरण्यकेशी नदी आंबोलीतनं उगम पावते. तुम्हाला पुढे कधीतरी मी दाखवीन, कारण आज आम्हाला पोहोचायचंय दुसऱ्या ठिकाणी. बघू, त्यातून वेळ मिळाला तर दाखवू सुद्धा.